जत जिल्हा सांगली येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत खासदार विशालदादा पाटील व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची तातडीची बैठक. लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचे दिल्या सूचना. जत तालुक्यात सध्या तीव्र उन्हाळा आणि वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. अनेक गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने जत येथे खासदार विशालदादा पाटील व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्याची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांकडून आलेल्या विविध तक्रारी ऐकून घेत त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान तोड्डानाला परिसरात अद्यापही म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी मांडली. तसेच उमदी भागातील विठ्ठलवाडी उमदीपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेवटच्या टोकावरील गावांना शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाल्या असून प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर खासदार विशालदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये. तसेच सांगितले, पाणी वितरण करताना नियोजनबद्ध पद्धतीने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत लाभ क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा अशी मागणी केली. पाणी वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.